जय शिवराय मित्रांनो, 22 एप्रिलला आणि त्याच्याही अगोदर तुम्हाला जी 14 आणि 15 मे सांगितलेली आहे त्या वातावरण त्या तारखेला मोठ्या प्रमाणात बिघडणार आहे। पण विषय असा आहे हे वातावरण त्या तारखेपासून सुद्धा तर आहेच आहे, पण त्याच्याही अगोदर 7-8 मेला सुद्धा वातावरण राज्यातलं खराब होणार आहे। 7-8चा पाऊस असेल तो स्थानिक वातावरणासारखा असणार आहे जो मागच्या वेळेवर असलाय, पण 14 पासून जो काही वातावरण आणखी म्हणजे 7-8 पासून जी सुरुवात होते खराब वातावरणाची ती चक्क 8-9 दिवस राहण्याचा अंदाज आहे। पावसाची व्याप्ती किती राहील किंवा मागे पण तुम्हाला मी 24ला सांगितलंय की काही ठिकाणी वळणं सुद्धा भरू शकते किंवा हा पाऊस पेरणीला थोडासा अजूनही दिलासा देऊ शकतो, म्हणजे एवढ्या प्रमाणाचा पाऊस होण्याचे अंदाज आहेत। आणि एक दिवस हे वातावरण आहे किंवा 2-3 दिवसासाठी नाही, 7-8 पासून ते वातावरण खराब होत जाणार आहे। त्या दिवशी काही पाऊस पडेल याची गॅरंटी खूप कमी आहे, पण पुढे चालून तो 10ला परत 14ला अशा प्रकारचा हा वातावरणाचा पट्टा एक आठवडाभर महाराष्ट्रामध्ये कायम राहणार आहे। पण याची व्याप्ती किती आहे किंवा हा कुठल्या भागांना, मराठवाड्यात जास्त आहे की विदर्भात जास्त आहे, कारण की ह्यावेळी जसं मागच्या वेळी सांगली, सोलापूर, पुणे वगैरे भागातले तुम्ही व्हिडिओज पाहिलेत, इकडे लातूर निलंगा पट्ट्यापर्यंत पाहिलेत, धाराशिव सोलापूरचे पाहिलेत, तुळजापूरचे पण 1-2 ठिकाणी पूर पाहिलाय। पण ह्यावेळी मात्र हे वातावरण अनेक जिल्ह्यांमध्ये येते, त्यामध्ये विदर्भाचा उल्लेख सुद्धा आहे। जास्त करून मागच्या वेळेस विदर्भाचा उल्लेख आपण कमी केला होता, यामध्ये मराठवाड्याचा सुद्धा उल्लेख असणार आहे जास्त करून, आणि पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा। म्हणजे वातावरणाचा जो काही सिस्टम आहे जे अरबी समुद्रामध्ये पण बनलेला आहे, आणि हे अरबी समुद्रातलं वातावरणाचा जे काही खराब वातावरणाचा शेड्यूल आहे तो 8-9 पासून खराब होताना दिसतोय, आणि त्यानंतर 14-15ला हे चांगलं जबरदस्त वातावरण बंगालच्या उपसागरामुळे दिसते। त्यामुळे इकडे गडचिरोली पर्यंत, अकोला अमरावती पासून नांदेड पर्यंत, जालनासह बुलढाणा, इकडे बरांजळा वगैरे जे काही आपण भाग वारंवार घेतोय, कन्नड, सिल्लोड, त्यानंतर सांगली, सोलापूरचाही समावेश करत हे आपले लातूर बीडच्या भागात देखील आहे। पण याची टक्केवारी आणि खरंच कोणत्या भागांना हा जास्त होऊ शकतो हे आजच्या फेसबुक लाईव्हला आपल्याला पाहायला मिळेल। आणि जे काही आपले ऍप्लिकेशनचं काम आहे ते 1-2 दिवसात सुरू होईल। जून महिन्यामध्ये फक्त ऍप्लिकेशनचे जे काही आपण व्हिडिओ पाहणार आहोत त्यासाठी आपण ते ऍप्लिकेशन सज्ज करतो, कारण की ऐन पेरणीच्या वेळेला कुणाचा लाईव्ह दिसत नाही, कुणाला बफरिंग गेली, कुणाला नेटवर्क चालत नाही, हे सगळे त्या ऍप्लिकेशनच्या समस्या आपण सोडवतो। पण यावेळी तुम्हाला हे जे काही आहे हे मागेच मी तुम्हाला सांगितलं होतं, आणि आता काही जणांच्या तारखा समोर येत आहेत। जय शिवराय, धन्यवाद। जय शिवराय मित्रांनो, 22 एप्रिलला आणि त्याच्याही अगोदर तुम्हाला जी 14 आणि 15 मे सांगितलेली आहे त्या वातावरण त्या तारखेला मोठ्या प्रमाणात बिघडणार आहे। पण विषय असा आहे हे वातावरण त्या तारखेपासून सुद्धा तर आहेच आहे, पण त्याच्याही अगोदर 7-8 मेला सुद्धा वातावरण राज्यातलं खराब होणार आहे। 7-8चा पाऊस असेल तो स्थानिक वातावरणासारखा असणार आहे जो मागच्या वेळेवर असलाय, पण 14 पासून जो काही वातावरण आणखी म्हणजे 7-8 पासून जी सुरुवात होते खराब वातावरणाची ती चक्क 8-9 दिवस राहण्याचा अंदाज आहे। पावसाची व्याप्ती किती राहील किंवा मागे पण तुम्हाला मी 24ला सांगितलंय की काही ठिकाणी वळणं सुद्धा भरू शकते किंवा हा पाऊस पेरणीला थोडासा अजूनही दिलासा देऊ शकतो, म्हणजे एवढ्या प्रमाणाचा पाऊस होण्याचे अंदाज आहेत। आणि एक दिवस हे वातावरण आहे किंवा 2-3 दिवसासाठी नाही, 7-8 पासून ते वातावरण खराब होत जाणार आहे। त्या दिवशी काही पाऊस पडेल याची गॅरंटी खूप कमी आहे, पण पुढे चालून तो 10ला परत 14ला अशा प्रकारचा हा वातावरणाचा पट्टा एक आठवडाभर महाराष्ट्रामध्ये कायम राहणार आहे। पण याची व्याप्ती किती आहे किंवा हा कुठल्या भागांना, मराठवाड्यात जास्त आहे की विदर्भात जास्त आहे, कारण की ह्यावेळी जसं मागच्या वेळी सांगली, सोलापूर, पुणे वगैरे भागातले तुम्ही व्हिडिओज पाहिलेत, इकडे लातूर निलंगा पट्ट्यापर्यंत पाहिलेत, धाराशिव सोलापूरचे पाहिलेत, तुळजापूरचे पण 1-2 ठिकाणी पूर पाहिलाय। पण ह्यावेळी मात्र हे वातावरण अनेक जिल्ह्यांमध्ये येते, त्यामध्ये विदर्भाचा उल्लेख सुद्धा आहे। जास्त करून मागच्या वेळेस विदर्भाचा उल्लेख आपण कमी केला होता, यामध्ये मराठवाड्याचा सुद्धा उल्लेख असणार आहे जास्त करून, आणि पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा। म्हणजे वातावरणाचा जो काही सिस्टम आहे जे अरबी समुद्रामध्ये पण बनलेला आहे, आणि हे अरबी समुद्रातलं वातावरणाचा जे काही खराब वातावरणाचा शेड्यूल आहे तो 8-9 पासून खराब होताना दिसतोय, आणि त्यानंतर 14-15ला हे चांगलं जबरदस्त वातावरण बंगालच्या उपसागरामुळे दिसते। त्यामुळे इकडे गडचिरोली पर्यंत, अकोला अमरावती पासून नांदेड पर्यंत, जालनासह बुलढाणा, इकडे बरांजळा वगैरे जे काही आपण भाग वारंवार घेतोय, कन्नड, सिल्लोड, त्यानंतर सांगली, सोलापूरचाही समावेश करत हे आपले लातूर बीडच्या भागात देखील आहे। पण याची टक्केवारी आणि खरंच कोणत्या भागांना हा जास्त होऊ शकतो हे आजच्या फेसबुक लाईव्हला आपल्याला पाहायला मिळेल। आणि जे काही आपले ऍप्लिकेशनचं काम आहे ते 1-2 दिवसात सुरू होईल। जून महिन्यामध्ये फक्त ऍप्लिकेशनचे जे काही आपण व्हिडिओ पाहणार आहोत त्यासाठी आपण ते ऍप्लिकेशन सज्ज करतो, कारण की ऐन पेरणीच्या वेळेला कुणाचा लाईव्ह दिसत नाही, कुणाला बफरिंग गेली, कुणाला नेटवर्क चालत नाही, हे सगळे त्या ऍप्लिकेशनच्या समस्या आपण सोडवतो। पण यावेळी तुम्हाला हे जे काही आहे हे मागेच मी तुम्हाला सांगितलं होतं, आणि आता काही जणांच्या तारखा समोर येत आहेत। जय शिवराय।